त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे आज पार पडलेल्या पाणी परिषद बैठकीत जलव्यवस्थापन, पाणी हक्क व सामाजिक विषयांवर सखोल आणि जोरदार चर्चा करण्यात आली आहे। या सभेला स्थानिक अधिकारी, शिक्षक, डॉक्टर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। पाणी परिषद अध्यक्षस्थानी इरफान शेठ होते। सभेमध्ये परिसरात दरवर्षी सुमारे 2800 ते 3100 मिमी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही त्या पाण्याचे योग्य साठवण व्यवस्थापन होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर करून भविष्यातील नियोजन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्प अंतर्गत दमणगंगा खोऱ्यातील सुमारे 50 टीएमसी पाणी मुंबई व गुजरातकडे वळविण्याच्या प्रस्तावावरही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिक गरजांचा विचार करून किमान 17 टीएमसी पाणी स्थानिकांसाठी राखून ठेवावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाणापाडा परिसरातील दमणगंगा खोऱ्यात पश्चिमेकडे वाहणाऱ्या एकूण 70.5 टीएमसी पाण्यापैकी किमान 25% पाणी स्थानिक हक्क म्हणून आरक्षित करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आलाय। तसेच हे पाणी झरे, नाले, नद्या व तलावांमध्ये साठवण्याची व्यवस्था गाव पातळीवर उभारण्यावर भर देण्यात आलाय। सभेत पाणी आमच्या हक्काचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे असा एकमुखी आवाज उमटलाय। स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण व पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी समाजातील जागरूक व निस्वार्थी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केलंय। यावेळी सामाजिक विषयांवरही महत्त्वाचे ठराव घेण्यात आलाय। लग्न समारंभ साधेपणाने आदिवासी रीतिरिवाजानुसार पार पडावेत, डीजे, दारू व अनावश्यक खर्च टाळावा, तसेच समाजातील पळवापळवीचे प्रकार थांबावेत असे ठरविण्यात आले। आदिवासी मुलींचे बाहेरील समाजातील विवाह लावून देणाऱ्या एजंट व दलालांवर बंदी घालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच दारूबंदी व इतर व्यसनांपासून समाज दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, गुणवत्तापूर्ण व मूलभूत शिक्षणासाठी काम करणे यावरही भर देण्यात आला। सभेच्या शेवटी अध्यक्ष इरफान शेठ यांनी आपले आरक्षित पाणी आपणच जपले पाहिजे आणि भविष्यातील योग्य नियोजन केले पाहिजे असे आवाहन केले। या पाणी परिषदेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिकांच्या हक्कांच्या पाण्यासाठी लढा तीव्र होण्याची दिसत आहे। स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो का आपण एवढ्या लोक इथे उपस्थित झालात। तर आपण पाहिलं आता का भारत सरकारने नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे आणि त्या नदी जोड प्रकल्पामध्ये आपल्याकडचं जी दमणगंगा खोरा आहे, आता तालुक्यापुरताच आपण विषय घेऊ, तर ह्या दमणगंगा खोऱ्याचं जे पाणी इकडं पश्चिमेकडं जे गुजरातला वाहून जात आहे, हे जे पाणी आहे हे कुठंतरी थांबवायचं आणि ते पाणी मुंबईला द्यायचं असं त्या नदी जोड प्रकल्पामध्ये त्यांनी प्रस्तावित केलं आहे। आता जर हे पाणी मुंबईला जर दिलं तर त्यामध्ये एक मोजमाप राहतं, जसं आपण लिटरचं माप आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तसं एक TMC नावाचं आहे जे त्याला मोजमापचं एक साधन म्हणतो आपण। त्याच्यामध्ये 29 अब्ज लिटर पाणी राहतं। असं 29 अब्ज लिटरचं 30 TMC एवढं पाणी मुंबईला जाणार आहे। शिक्षक वगैरे यांना समजेल, जरा काही बिचारे ज्यांना शिक्षणाचं हे नाही त्यांना आयडिया येणार नाही, पण आपण एक आपल्या कानावरून गेलं पाहिजे म्हणून हे सगळं सांगायचं आहे। तर 30 TMC पाणी मुंबईला द्यायचं। आता आपलं मधुबन डॅम इथं दमणमध्ये आहे, तो गुजरातमध्ये नाही, तो दमणमध्ये आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते 20 TMC आहे, म्हणजे 50 TMC पाणी जात आहे। आता राहिलेलं 7 TMC पाणी हे जे इथं बुगदपाडा धरण आपल्याला माहीत असेल, ते बुगदला तिथं धरण बनवायचं आणि हे पाणी इथं जे अडणार ते गुजरातमध्ये बोगद्यामार्गे न्यायचं। आपण पाहिलं तिकडं ते एकदरा म्हणून पेठमध्ये आहे, तिथं पण काही धरण बनवलं आणि ते आपल्या ह्या दमणचेच उपनदी आहे, त्या पाणी घ्यायचं आणि ते पण नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात न्यायचं, तिकडं जळगावमध्ये न्यायचं। म्हणजे आपलं जे पाणी आहे हे मुंबईला जाणार, गुजरातला जाणार, नाशिक जिल्हा किंवा जळगाव जिल्ह्याला जाणार। मग हे जर हिशोब आपण पाहिला तर 20 लिटर आपला 20 TMC मधुबन, 30 मुंबई, आणि सरकारचं म्हणणं आहे 2018 मध्ये जेव्हा आम्ही पायी मुंबईला गेलो तेव्हा हा विषय आम्ही टाकला होता का पश्चिमेकडे जाणारं पाणी अडवा आणि स्थानिक लोकांना द्या। तर त्यावेळेस सरकारने सांगितलं का 57 TMC पाणी आहे। आता 50 हे होत आहे, राहिलेलं गुजरातला जाणार, बाकीचं जळगावला जाणार, म्हणजे 7 तेही संपतं। तर स्थानिक माणसाच्या हातात राहतं काय, आपल्या लक्षात आलं ना। आणि जर जेवढं पाणी आहे तेवढं बाहेर जाणार आहे तर स्थानिक लोकांना त्याचा उपयोग होणार नसेल तर आज आपण जे पाहतो का ज्या भागात जोही माणूस राहणार आहे
तिथली जमीन असेल, तिथलं जंगल असेल, तिथलं पाणी असेल, ह्या सगळ्याचा मालक तो आहे. हे बरोबर आहे का नाही? आणि जर जो मालक आहे त्याला शून्य पाणी मिळणार असेल, सगळं मुंबईला जाणार असेल, गुजरातला जाणार असेल, तिथल्या लोकांना प्यायला, कंपनीला, अजून काही वेगळ्या वापरासाठी होईल, तर आपल्या स्थानिकांना पुढे येणारे दिवस हे चांगले राहणार नाही. आणि म्हणून आपण आता त्याच्यावर चर्चा जरा थोडी सविस्तर समजून घेण्यासारखी करायला पाहिजे. का मुंबईला का द्यायचं? आज मुंबईला पाणी जातंयच ना. मुंबईला 7 धरणांमधून पाणी जातं. आपल्याला बहुतेकांना माहीत आहे तानसा धरण. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.